हॅलो फ्रेंड्स, मी भावना. माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. कसे आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल. स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ. 24 ऑगस्टला पुत्रदा एकादशी आहे, सोमवारी, म्हणजे पुढच्या सोमवारी. तर या सोमवारी प्रत्येक महिलांनी आपल्या मुलांसाठी एक सेवा करायची आहे. मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी, आपल्या मुलांना दीर्घायुष्य मिळावं, आपल्या मुलांना शिक्षणात अडचणी येऊ नये, त्यांच्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात, त्यांच्या करिअरमध्ये कोणती बाधा येऊ नये, यासाठी प्रत्येक आईने ही सेवा करायची आहे. तर ही सेवा कोणती आहे, कशा पद्धतीने करायची, याचा काही नियम आहे का? तर काहीच नियम नाही. या सेवेसाठी नियम नाही आहे. फक्त ही सेवा आपल्या मुलांसाठी मनोभावे करायची आहे. तर प्रत्येक महिलांनी ही सेवा नक्की करा. तर ती सेवा कोणती आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. जर तुम्ही माझ्या चॅनलमध्ये नवीन असणार आणि पहिल्यांदा हा व्हिडिओ बघत असणार आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आपले मुलं म्हणजे मुलं लहान असो किंवा मोठे असो, आईसाठी ते लहानच असतात. आता तुमचे मुलं जर 20 वर्षा पुढे असतील, म्हणजे मोठे असतील, तरीसुद्धा तुम्ही ही सेवा करू शकतात. असं काही नाही, म्हणजे 15 वर्षांच्या आत मुलांसाठी तुम्ही करू शकतात. आता काही मुलं शिक्षण करत असतात, म्हणजे शिकत असतात, त्यांना अडचणी येतात, अभ्यासात मन लागत नाही, शाळेत जायची इच्छा होत नाही किंवा अभ्यास केलेला लक्षात राहत नाही. काही मुलांमध्ये कॉन्फिडन्स कमी असतो किंवा स्पर्धा परीक्षा असतात बघा, त्यात 1-1 मार्कांसाठी मुलं राहून जातात. म्हणजे खूप अभ्यास केलेला असतो तरीसुद्धा 1-1, 2-2 मार्कांसाठी फेल होतात. अशा गोष्टी होतात. किंवा तुमच्या मुलांना सारखा आजारपण असेल, तुमचे मुलं सारखे आजारी पडत असतील, म्हणजे दवाखाना करून सुद्धा निदान होत नाही, असं तुमच्या मुलांच्या बाबतीत होत असेल. किंवा तुमचे मुलं जॉब शोधत आहेत परंतु त्यांना चांगला जॉब लागत नाही, उच्च शिक्षण आहे तरीसुद्धा जॉब लागत नाही. किंवा तुमच्या मुलांचं लग्न झालेलं आहे, त्यांना खूप अडचणी येत आहेत, किंवा लग्नासाठी म्हणजे त्यांना लग्नासाठी मुलगी किंवा मुलगा मिळत नाही आहे, लग्नात खूप अडचणी येत आहे, लग्न जमत नाही आहे त्यांचं, किंवा लग्नानंतर त्यांना अडचणी येत आहेत लग्नानंतर, म्हणजे ते सुद्धा तुम्ही करू शकता. त्यासाठी सुद्धा लग्नानंतर त्यांचे खटके उडत आहेत किंवा लग्नानंतर काही प्रॉब्लेम आहे त्यांच्यामध्ये, त्यांना संसारात काही अडचण येत असेल तुमच्या मुलांना, तर प्रत्येक आई मुलांसाठी ही सेवा करू शकते. अशी सेवा आहे ही, आपल्या स्वामी समर्थ महाराजांची सेवा आहे. तर ही सेवा प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी नक्की करा. तुम्हाला सुद्धा तुमच्या मुलांचं उज्ज्वल भविष्य बघायचं असेल, तुमच्या मुलांना या अडचणी येऊ नये, तुमचे मुलं अडचणीतून बाहेर निघावे, किंवा मुलांना कोणते दोष असतील ग्रहांचे वगैरे, तर तुम्ही ही सेवा करू शकतात. तर एक दिवशी तुम्हाला ही सेवा करायची, दररोज करायची काही गरज नाही. तुम्ही ही सेवा सकाळी करू शकता, दुपारी करू शकता किंवा सायंकाळी करू शकता. फक्त पिरियड्समध्ये तुम्ही ही सेवा करू शकत नाही. जर तुमचे पिरियड्स आले तर, पिरियड्स नसतील तर नक्कीच करू शकता. किंवा पिरियड्स आले महिलांचे या दिवशी तर मावशी असेल ती करू शकते, आत्या, काकू असेल, मामी असेल, आजी असेल, ते सुद्धा ही सेवा मुलांसाठी करू शकतात. किंवा काही घरांमध्ये आई नसते तर बाकीच्यांनी केलं तरीसुद्धा चालेल, त्या पण आई समजच असतात. तर आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सेवा आपण आपल्या वेळेनुसार करू शकतो. सेवा करत असताना तुम्हाला आसन घेणं गरजेचं आहे. आता तुम्ही जेव्हा सेवा करणार, जर सकाळी करणार तर तुम्ही शुचिर्भूत होऊनच करणार आहात, परंतु दुपारी करणार, सायंकाळी, तर त्यावेळेला काय करायचं, हात पाय स्वच्छ धुवायचे, आसनावर बसायचं आणि स्वतःवरून आणि ज्या जागेवर तुम्ही बसणार आहात, म्हणजे तुम्हाला पूजेची मांडणी वगैरे करायची काही गरज नाही. तुम्हाला महाराजांच्या समोर, म्हणजे तुमच्या घरात दत्त महाराज असतील किंवा स्वामी समर्थ महाराज असतील, त्यांच्यासमोर तुम्हाला बसायचं आहे. किंवा स्वामी समर्थ महाराज, दत्त महाराजांचा तुमच्याकडे फोटो, मूर्ती नसेल तर तुम्ही देवघराच्या समोर बसलं तरी सुद्धा चालेल, काही हरकत नाही. आपल्या मनात स्वामी आहेत, काही हरकत नाही. स्वामींचा चेहरा समोर आणायचा, धूप दीप लावायचा आणि त्यानंतर तुम्हाला आसनावर बसून ही सेवा करायची आहे. मांडणी वगैरे करायची काही गरज नाही. बसल्यानंतर तुम्हाला श्री स्वामी समर्थ या मंत्राची एक माळ जप करायचा, रुद्राक्षाची माळ घ्यायची, नसेल तर तुळशीची माळ घेतली तरी सुद्धा चालेल. एक माळ जप करा. तुम्हाला माळेवर जप करणं शक्य नसेल तर तुम्ही मोजून करू शकतात, 108 वेळा तरी सुद्धा चालेल, परंतु माळेवर करायचा प्रयत्न करा जर जमत असेल तर. आणि माळ करताना कधीही या बोटाने, हा जो मधला बोट असतो, या बोटाने आपल्याला मणी इकडे खेचायचा असतो,
म्हणजे आपल्या छातीकडे मणी आणायचा असतो. अशी माळ जपण्याची पद्धत असेल अशी माळ जपण्याची पद्धत आहे. काही जण काय करतात, हा बोट लावतात, चुकीचं आहे. अशा पद्धतीने आपल्याकडे मणी खेचायचा, अशा पद्धतीने माळ जपायची. चुकीच्या पद्धतीने माळ जपली त्याचं संपूर्ण फळ आपल्याला मिळत नाही आणि मग आपल्याला दोष लागतात. तर माळ जपून झाल्यानंतर एक माळ जप करायचा किंवा 108 वेळा तुम्ही मोजून करू शकता. हे झाल्यानंतर तुम्हाला आपल्या स्वामी समर्थ महाराजांचा तारक मंत्र, निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळपाठीशी नित्य आहे रे मना, अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी, अशक्य शक्य करतील स्वामी. हा मंत्र, हा तारक मंत्र तुम्हाला 11 वेळा म्हणायचा आहे किंवा 21 वेळा म्हणा, तुम्हाला जसा शक्य असेल तसं तुम्हाला म्हणायचं आहे. अगदी म्हणजे 4 ओळींचा आहे, जास्त मोठा नाही आहे. आता ही सेवा करत असताना महत्त्वाचं काय आहे, तर तुम्हाला एक पाण्याचा ग्लास घ्यायचा आहे. जर काचेचा असेल तर अतिशय उत्तम, नसेल तर तुम्ही दुसरा ग्लास घेतला तरी चालेल, फक्त प्लास्टिकचा घ्यायचा नाही. ग्लास घ्यायचा, त्यात शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं आहे. ते पाणी घ्यायचं आणि ते पाणी घेतल्यानंतर तुम्हाला त्या पाण्यावर उजवा हात ठेवायचा आहे अशा पद्धतीने. आता हा ग्लास आहे, यावर हात ठेवायचा असा. आता देवघरासमोर तुम्ही बसले असा ठेवायचा हात. आणि जोपर्यंत तुम्ही माळ करताय, आता माळ माझं राहिलं सांगायचं, आता माळ करणार तर तया मी कसं करणार या हाताने. तर बऱ्याच जणांना डाव्या हाताने माळ जमते, ते करतात. तुम्हाला नसेल जमत तर तुम्ही मोजून केलं, आपल्या केंद्रात ते मिळतं मोजायचं कॅल्क्युलेटर, त्यावर करू शकतात तुम्ही. नसेल जमत तर तुम्ही काडी पेटीने मोजून सुद्धा करू शकतात. तर अशा पद्धतीने करायचं, हात ठेवायचा. आणि त्यानंतर तुम्हाला तारक मंत्र म्हणायचा. तारक मंत्र म्हणत असताना सुद्धा हात पाण्यावर असायला हवा. आणि सगळं म्हणून झाल्यानंतर तुम्हाला हात बाहेर काढायचा आहे आणि त्यानंतर महाराजांना सांगायचं. महाराज समोर आहेत नाही आहेत काही विचार करायचा नाही, मनात महाराज आहेत. महाराजांचं नाव घ्यायचं, स्वामी समर्थ महाराज, मी आज तुमची ही सेवा केली आहे, हे तीर्थ मी माझ्या मुलाला देणार आहे, तर माझ्या मुलाची तुम्ही ही समस्या दूर करा. जी समस्या आहे ती तुम्हाला महाराजांना सांगायचं आहे, काय प्रॉब्लेम आहे, किंवा आरोग्यासाठी करत आहात तुम्ही, तुमच्या मुलाच्या दीर्घ आयुष्यासाठी, त्यासाठी सुद्धा तुम्ही प्रार्थना करू शकता. असं तुम्हाला महाराजांना सांगायचं आहे, माझ्या मुलाला चांगलं आयुष्य द्या, त्याला दीर्घ आयुष्य द्या, त्याचं आरोग्य चांगलं ठेवा, असं सांगायचं. आणि त्यानंतर ते तीर्थ तुम्हाला तुमच्या मुलाला पाजायचं आहे, मुलाला मुलीला. आणि आता समजा असं झालं की म्हणजे आता आमचे मुलं आमच्यापासून लांब राहतात, आता काही मुलं फॉरेनला शिक्षण घेण्यासाठी जातात किंवा काही मुलं तिथेच राहतात, त्यांचं लग्न झालेलं असतं, आपण इकडे इंडियामध्ये राहतो. तर तुम्ही एक गोष्ट करू शकतात, म्हणजे मुलाचा फोटो ठेवायचा किंवा मोबाईल घ्या, मोबाईलमध्ये त्याचा फोटो असेल तो समोर ठेवा. ते तीर्थ त्याच्या नावे तुम्हाला करायचं आहे, त्याचं नाव घ्यायचं, महाराजांना सांगायचं, त्याच्या नावाने ते तीर्थ बनवायचं आणि तुम्ही स्वतः ते तीर्थ प्यायचं आहे. असं केलं तरी सुद्धा चालेल. शेवटी आपला भाव महत्त्वाचा आहे आणि आपण जी मनोभावे प्रार्थना करतो महाराजांना ती महाराजांपर्यंत जातेच, यात काही शंका नाही. म्हणून मनात कुठली शंका घ्यायची नाही, अशा पद्धतीने करा. परंतु ही सेवा पुत्रदा एकादशीला प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी सेवा नक्की करा. बघा, तुमच्या मुलाचं जे काही दुःख संकट आहे ते दूर होईल. किंवा बऱ्याच म्हणजे मुलांच्या बाबतीत असं होतं, मला एका ताईंची मागे कमेंट होती की ताई माझ्या मुलाचा वारंवार अपघात होतो, म्हणजे गाडीवरून सारखा पडून जातो, काही ना काही त्याच्यामागे पिढा लागली, आजारपण आहे, तर मी काय करू. तर मी सेवा त्यावर दिली होती, तर म्हणजे ही सेवा होती ती त्यावेळेला. पण तो व्हिडिओ म्हणजे 2 वर्षांपूर्वी मी केला होता, तर तोच व्हिडिओ पुन्हा मी घेऊन आली आहे. तर तुम्ही पुत्रदा एकादशीला नक्की ही सेवा करू शकतात. तर ही 1 दिवसीय सेवा प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी नक्की करा. आणि जर पिरियड्स आले तर मी तुम्हाला सांगितले, दुसऱ्याला पण तुम्ही सांगू शकतात. किंवा नसेलच कोणी करणारं तर काही हरकत नाही, वडिलांनी केली तरी सुद्धा चालेल, काही हरकत नाही. तर बरीच मी तुम्हाला माहिती दिली, काही तुम्हाला समजलं नसेल तर नक्कीच तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. एक गोष्ट राहिली सांगायची, तुम्ही जेव्हा ते तीर्थ करणार तर त्या तीर्थात म्हणजे तुम्ही अगरबत्ती लावलेली आहे, तर अगरबत्तीमध्ये केमिकल्स आपल्याला माहिती आहे, परंतु एवढी शंका मनात आणायची नाही. अगदी म्हणजे चिमूटभर त्यातली रक्षा घ्यायची आणि ती त्या पाण्यात टाकायची आणि मिक्स करून ती तुम्हाला तुमच्या मुलांना प्यायला द्यायची. बघा, आपण बाहेरचं खातो, आपल्याला माहिती असतं का त्यात काय आहे, त्यात पण काही ना काही टाकलेलं असतं, अस्वच्छ असतं, ते हायजीन नसतं, तरीसुद्धा आपण खातो, आपल्याला आवडतं बाहेरचं खायला. तर काही हरकत नाही, अगदी चिमूटभर जर रक्षा त्यात टाकली तर काही हरकत नाही.
तर अतिशय छोटीशी माहिती ती जी मला तुम्हाला द्यायची ती, जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब आणि आपल्या भावनाच लाईव्ह फेसबुक पेजला आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो नक्की करा. आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.